उद्धव ठाकरेच्या पक्षाला चांगले दिवस आले याही अत्यंत बिकट परिस्थितीत याचं काय कारण असू शकेल? एक तर त्यांना ज्या पद्धतीने सगळं वर्तन त्यांच्या बाबतीत झालेलं आहे, तर त्याची सहानुभूती त्यांच्याकडे आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला सुद्धा असंच होतं. बाळासाहेब ठाकरे त्यांना जरा कुठे कुणी अपोज केलं किंवा त्यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला काय, तर सगळी जनता म्हणजे मुंबईतली तर पेटूनच उठायची. तर त्यामुळे बाळासाहेबांच्या त्यावेळेला ज्याप्रमाणे त्यांना सपोर्ट लोकांचा मिळायचा तसं ह्या वेळेला झालंय असं मला वाटतं. कारण ह्या वेळेला जी सगळ्यांनी टार्गेट केलं होतं शिवसेनेला, म्हणजे जे फोडाफोडीचं राजकारण झालं, खरं म्हणजे हे अत्यंत निंदनीय अशी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने तोडफोड सगळी झाली आणि त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरेंनी ज्यांना उभं केलं त्यांच्या मागे सगळे लोक गेले आणि म्हणून त्यांना इतकं चांगलं यश मिळालंय असं मला वाटतं. मला असं वाटतं की राहिने सांगितलं त्याप्रमाणे सहानुभूतीची एकतर उद्धव ठाकरेंसाठी एक सहानुभूतीची लाट होती. ह्या लाटेचा परिणाम बऱ्याच ठिकाणी जाणवला. अगदी दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई, त्यावेळेस असं सगळेजण म्हणत होतं की राहुल शेवाळे ह्या जनमानसातला चेहरा आहे आणि अनिल देसाई कॉर्पोरेट चेहरा आहे, त्यामुळे ते कदाचित येणार नाही आणि ती सीट जाईल. पण प्रत्यक्षात मात्र अनिल देसाईंनी ती सीट काढली आणि ह्याचं कारण असं की उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला, म्हणजे शिवसेना ज्या फुटली त्यावेळेला ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले, ज्या पद्धतीने ह्या प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेंच्या वडिलांबद्दलच ज्यावेळेस सगळ्यांनी हे केलं की नकली शिवसेना आणि बाळासाहेब ज्यांना वडील सांभाळता आले नाही, ज्यांना चिन्ह सांभाळता आलं नाही, ह्याचा परिणाम जे ओरिजिनल शिवसैनिक होते, जे शिवसेनेला मानणारे होते, उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेबांना मानणारे होते, त्यांच्याकडे तो हे राहिला की नाही काही झालं तरी आपल्याला उद्धव ठाकरेंना समर्थन दिलं पाहिजे. आणि त्याचाच परिणाम म्हणजे यावेळेला सगळीकडे जिथे त्या शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली तिथे मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना समर्थन मिळताना दिसलंय आणि त्यांच्या तेवढ्या जागा निघालेल्या आहेत. बघा, शरद पवारांनी 7 जागा लढवल्या, 10 लढवल्या, 7 जिंकतायत. मला थोडीशी आकडेवारी मी यासाठी देतोय. 10 जागा लढवल्या होत्या 10 आणि 7 हा रेशो खूप चांगला आहे. म्हणजे हा एक नवीन बातमी आलेली आहे, होल कीर्तीकर जिंकलेले आहे. बरोबर. आणि रवींद्र वायकर हे पुढे होते काही वेळेच्या अगोदर. आम्ही तुम्हाला एक टोटल राहील एक आकडा देतो की खूप वेळेपूर्वी महायुतीच्या समोर 18 जागा लिहिल्या होत्या, जो ट्रेंड होता, आणि महाविकास आघाडीला 29 जागा खूप वेळापूर्वी, म्हणजे साधारणतः 2-2.5 तासांपूर्वी मी काही फरक पडलेला नाही. महायुतीची 1 जागा कमी झाली, 17 आहे आता, आणि महाविकास आघाडी 30 आहे. म्हणजे इथे सुद्धा एक्झिट पोल गणलेला आहे काही ठिकाणी, आणि काही झुकलेल्या न्यूज चॅनल्सने तर म्हणजे महाविकास आघाडीला काहीही दिलेलं नव्हतं, त्यांच्या पारड्यात काही टाकलेलं नव्हतं. हे अत्यंत विचित्र सगळं जे काही चाललेलं असतं ना, एकांगीपणा जो असतो ना, या एकांगीपणाला सुद्धा कधीतरी मर्यादा घालायला पाहिजे.